सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी सायंकाळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सभापती रणजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत बुधवार पेठेतील जय मल्हार चौक मातंग वस्ती इथं सामाजिक सभागृह उभारणं तसंच अमराई येथील औसे वस्तीतील सिद्धार्थ विहार इथं विपश्यना केंद्र बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली। या दोन्ही कामांसाठी अनुक्रमे सुमारे 60,23,000 रुपये आणि 51,66,000 रुपयांची पूर्वगणन पत्रकं तयार करण्यात आली असून नगर अभियंत्यांची तांत्रिक मान्यताही प्राप्त झाली आहे। दोन्ही कामांसाठी एकत्रित निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून मक्त्याची अंदाजित रक्कम 92,06,000 रुपये इतकी आहे। दरम्यान या दोन्ही ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या तळमजल्याच्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं। महापालिका पॅनलवरील स्ट्रक्चरल इंजिनियर प्रकाश सांगवी यांनी सादर केलेल्या अहवालात संबंधित इमारती व्यावसायिक वापरासाठी अनुपयुक्त असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळं नवीन बांधकामासाठी जुन्या इमारती पाडण्यालाही स्थायी समितीनं मान्यता दिली। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत प्रभाग क्रमांक 5 मधील अंतर्गत तब्बल 20 रस्त्यांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली। अंबिकानगर, राजेश्वरीनगर, लक्ष्मीनगर, शिवाजीनगर, केगाव, लोकमंगल विहार, नंदीमठ नगर, गुरुकृपानगर आदी भागांमध्ये सिमेंट आणि डांबरी रस्ते करण्यात येणार आहेत। या सर्व कामांची एकूण मंजूर रक्कम 1,77,02,354 रुपये इतकी असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। सर्वात कमी दराची निविदा सादर करणारे ठेकेदार सागर बिभीषण भोसले यांच्याकडून 0.2% कमी दरानं ही कामं करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला। करार करून वर्क ऑर्डर देण्यास मान्यता देण्यात आली। याशिवाय नगर अभियंता विभागाअंतर्गत किरकोळ दुरुस्तीच्या कामांसाठी स्वतंत्र वार्षिक मक्तेदार नेमण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली। 86 लाख रुपयांच्या निविदेसाठी भानुदास लामकाने आणि रामा दुधाळ या 2 मक्तेदारांची निवड करण्यात आली असून त्यांनी निविदा रकमेपेक्षा 1% कमी दरानं काम करण्याची तयारी दर्शवली आहे। या संदर्भात करार करून वर्क ऑर्डर देण्यास मान्यता दिली। दरम्यान गुरुवारी 30 एप्रिल रोजीच्या तहकूब सभेतील 2 विषय चर्चेला घेण्यात आले। त्यापैकी एका विषयाला मान्यता दिली तर दुसरा विषय फेर सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत विविध 8 रस्ते काँक्रिटीकरण करण्याची 1,82,71,437 रुपयांच्या कामाची निविदा असल्यानं यासाठी 1,50,33,273 रुपयांच्या अंदाजपत्रक रकमेची कामं निविदाधारक अजयकुमार घोडके यांच्याकडून करून घेण्यास आणि येणाऱ्या खर्चाला तसंच कार्यारंभ आदेश देण्यासंदर्भात मान्यता देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। सोलापूर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाअंतर्गत असलेल्या पाणीपुरवठा विभागातील सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र, टाकळी हेडवर्क्स, उजनी हेडवर्क्स, पाकणी जलशुद्धीकरण केंद्र, भवानीपेठ जलशुद्धीकरण केंद्र आणि त्या अधिपत्याखाली विविध पंप हाऊस येथील मेकॅनिकल कामांसह दैनंदिन देखभाल दुरुस्ती करणं तसंच लागणाऱ्या विविध साहित्याचा पुरवठा करणं या कामांचा 1 वर्षासाठीचा 1 कोटी रुपयांचा मक्ता गुरुकृपा रिवाइंडिंग वर्क्स यांनी दिलेल्या मक्ता रकमेपेक्षा वाटाघाटीत 5% कमी दरानं करून घेण्यासंदर्भातील प्रस्ताव होता। आयुक्तांनी पाठवलेला विषय फेर सादर करण्याचा निर्णय घेतला असं सभापती रणजिता चाकोते यांनी सांगितलं।